तुम्हाला चहा प्यायचा आहे तर बिंदास चहा प्या. फक्त चहा प्यायच्या अगोदर 2 मिनटं हे सेट, फक्त 2 मिनटं, नंतर हे 2 मिनटात मिक्समध्ये घ्या. 2 मिनटाच्या अगोदर म्हणजे चहा प्यायच्या अगोदर 2 मिनटं ह्या सगळ्या स्टेप करून घ्या. 2 मिनटं केल्यानंतर चहा प्या. चहा पिऊन झाल्यानंतर पुन्हा आणखीन किमान 15 ते 20-30 तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे स्क्वॉट मारा. आता ह्यानं काय होणार आहे, चहा प्यायच्या अगोदर तुम्ही जर व्यायाम केला तर तुमचे कॅलरी बर्न व्हायला चालू होणार आहेत. आणि चहा पिल्यानंतर आणखी स्क्वॉट मारलं तरी पण आपल्याला कॅलरी बर्न होणार आहेत. म्हणजे चहा पिल्यामुळे येणारी जी काही सुस्ती आहे ती तुम्हाला मिळणार नाही. आणखी फॅट वाढायला मदत होणार नाही, फॅट कमीच होणार, कारण ऑलरेडी आपण कॅलरी बर्न व्हायला चालू केले. आणि तवा जसा आपण गॅसवर ठेवतो तो तापल्यानंतर खाली ठेवतो, तो लगेच थंड होतो का नाही, तसंच बॉडीचं पण आहे. फक्त तवे एवढं जास्त वेळ गरम राहत नाही, पण बऱ्यापैकी गरम राहते, म्हणजे कॅलरी पण राहते. त्याच्यामुळे ह्या लहान लहान गोष्टी आहेत, लहान गोष्ट आहे पण फरक मोठा आहे. ह्याची सवय लावून घ्या आणि चहा बिंदास्त प्या, कमी साखरेचा प्रमाणात प्या फक्त. धन्यवाद.